आई बहिणींवरून शिवीगाळ आणि घरात घुसून चिरडण्याची भाषा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गायकवाडांनी केली। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींनी पोलिसात तक्रारही केली, पण गुन्हा काही दाखल झाला नाही। तर एकनाथ शिंदेंनी शिवीबाज आमदारावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, गायकवाडला इथं ओढत आणला पाहिजे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना आई बहिणीवरून शिव्या देणारे शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांना पोलीस स्टेशनमध्ये ओढत आणा अशी मागणी शिवप्रेमींनी केली। तुला समजन काय आता घरात घुसून चिरडून मारण्याची धमकी देणाऱ्या गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार यांच्यासह प्रशांत आंबी आणि शिवप्रेमी कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आले। एफआयआर आज झाला पाहिजे। मी समजू शकतो विरोधातला एखादा आमदार असला असता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं काय बोलला असता तर लगेच उचलला असता। माझ्या आमदार साहेब माझ्या माहितीप्रमाणे हे जे लिहिलेलं आहे हा अर्ज आहे एनसी स्वरूपाचा आहे। याला पुढे कार्यकर्ते दुसरा खून आम्ही नाही बर्दाश्त करणार। याच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी काही केलेलं नाही। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, गायकवाडला इथं ओढत आणला पाहिजे। पोलिसांचा खाके दाखवाय तुम्ही इथं अशोक कामटे शहीद करकरे यांचा वारसा आहे महाराष्ट्र पोलिसांचा, ओढत आणला पाहिजे। जवळपास तासभर पोलिसांसोबत गुन्हा दाखल करण्यासाठी शाब्दिक चकमक सुरू होती। अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। मग आज सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो पोलीस स्टेशनला। यांच्याबरोबर आल्यानंतर पोलिसांना आम्ही विनंती केली। 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत, त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे एफआयआर हे पोलीस घेत आहेत। ज्या पद्धतीचा प्रशांतला बाहेर त्याच पद्धतीचा एफआयआर घेतला जाईल असं म्हणलं जातं। रात्री 1च्या सुमारास एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अर्वाच्य शिवीगाळ करून प्रशांत आंबींना जीवे मारण्याची धमकी गायकवाडांनी दिली। ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहिणं तू? हा मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमान। त्यानंतर हो शिव्या दिल्या म्हणत मुजोरीही केली। आता गायकवाडांना दिलगिरी व्यक्त करण्याची उपरती झाली आहे। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा। विशेष म्हणजे अद्याप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काही आलेली नाही। आई बहिणींना शिव्या घालणारा आमदार शिंदेंना चालतो का हाही प्रश्न आहे। तर भाजपनं कारवाईचा बॉल शिंदेंच्याच गोट्यात टाकलाय। या सरकारला किती माज आलेला आहे, सरकारमध्ये राहणाऱ्या आमदारांना कसा माज आलेला आहे, कारण की यांना लोकांची गरजच नाही आहे। निवडणूक आयोगाच्या कृपेने बेईमानीनं हे सरकार आलेलं आहे। मी आज नाही अनेकदा सांगतोय, सुरुवातीपासून सांगतोय। आणि बेईमानीनं निवडून आल्यानंतर यांना लोकांची गरजच नाही। हे काही पण बेभान त्याचं यांच्या जिभेला वाटेल त्या पद्धतीनं बोलतात। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भात एकनाथ शिंदेंशी चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावरती जे काही करायला हवं ते नक्की करतील। लाडकी बहीण फक्त निवडणुकीच्या प्रचारात आणि भाषणातच दाखवून चालत नाही। आपल्या पक्षाचा आमदार गुंडगिरी करून अर्वाच्य शिवीगाळ आणि घरात घुसून चिरडण्याची भाषा करतो तरी पक्षाचे प्रमुख काही बोलत नाही, हेही महाराष्ट्र बघतोय। भूषण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव